शेतकरी बंधूंनो नमस्कार। आम्ही कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञांचं पथक आज तिरकसवाडी या गावामध्ये आदिवासी उपाययोजना अंतर्गत तिथं एक शेतकरी शास्त्रज्ञ संवाद झाला आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे हे सर्वच संपर्क शेतकरी आहेत। त्यामधील बारड येथील शिवाजीराव देशमुख ज्यांचं केळीमध्ये अतिशय उत्कृष्ट काम आहे, गुणवत्तापूर्ण घडाची जे निर्मिती करतात। आपण बघता की त्यांनी सर्वप्रथम निळ्या रंगाच्या स्कर्टिंग बॅगचा वापर केला फार वर्षापूर्वी आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली। परंतु हा शेतकरी अतिशय प्रयोगशील व प्रगतिशील आहे, अभ्यासू आहे। निळ्या रंगाच्या स्कर्टिंग बॅगच्या ऐवजी त्यांनी पांढऱ्या रंगाच्या स्कर्टिंग बॅगचा वापर केला आहे। स्वतः ती केळीची निर्यात सुद्धा करतात, त्यांची आता केळीची काढणी चालू आहे। तर हा प्रयोग तुम्हाला करावासा का वाटला आणि याचे काय काय फायदे आहेत आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याला जे केळी उत्पादक आहे त्याला काय सांगू इच्छिता? साहेब, सुरुवातीला ज्यावेळेस आपण घडणीस होतो त्यावेळेस आपले बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी घेतल्यानंतर आपण क्रॉप टाकतो हे टाकण्यामुळे फायदा हे होतो की एकदा फवारणी करून हे टाकल्यानंतर याच्यावर किडीचा प्रादुर्भाव होत नाही आणि थ्रिप्स येत नाही, तर याच्यावर आपण काळी बुंकी म्हणतो ती येत नाही आणि सिगा टोका पिकण्याला बळी पडत नाही। त्याच्यामुळे हे आता खर्च याचा 11 रुपये 12 रुपये पडते पर झाड आणि झाडाची शायनिंग चांगली राहते आणि एक्सपोर्ट करण्याला क्वालिटी जशी म्हणतात तशी तयार होते याच्यामध्ये। आणि दुसरा फायदा, निळ्या बॅग मधून केळी काढणीला आली की ओळखता येत निळे असल्यामुळे याचा फायदा होते का? होते ना याच्यामुळे बाहेरूनच दिसते, पारदर्शक असल्यामुळं याच्यामुळं मला उघडून बघायची गरज नाही याला आणि बाहेरूनच याचं लक्ष देते की काढणीला आला। एका आता ही बॅगची किंमत किती आहे? शेतकऱ्याला परवडते का? परवडते ना, 10 ते 11 रुपये साहेब। आज 30 रुपये किलोनं माल विकायला आहे, त्याच्यामध्ये 10 ते 11 रुपये फार नगण्य आहे उत्पादनाला तेवढं काही नाही। तसं खर्च बाईला तर 100-120 रुपये घड काढणीला पर शेतकऱ्याचा होतो, त्याच्यात हे 10 रुपये प्लस झाल्यामुळे याच्यात मालाची क्वालिटी चांगली येत असल्यामुळे भाव खूप म्हणजे हायचा भाव लागतो आणि हे जर नाही लावलं तर सेकंड भाव लागतो। करेक्ट। सगळ्यात महत्त्वाचे शब्द आहेत मित्र की चढ उतार म्हणजे केळीच्या भावामध्ये आहे ते चढा। जर तुम्हाला हाय ट्रेंड असेल कॅप्चर, तर अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा कमी खर्चाचा जर वापर केला तर निश्चितच आपण या बदलत्या हवामानाच्या काळामध्ये केळीचं दर्जेदार उत्पन्न घेऊ शकता। सोबत माझ्या दोन्ही प्रयोगशील शेतकरी आहेत जे की पावडेवाडीचे आहेत नांदेडचे, हे सुद्धा चांगल्या पद्धतीने शेती करतात। तर पुढच्या एपिसोडमध्ये आता कृषी विज्ञान केंद्र थेट बांधावर चाललंय, तर या अंतर्गत आम्ही आज बारड इथं आहोत। तर 1-2 दिवसामध्ये हे जे प्रयोगशील शेतकरी आहेत म्हणजे पावडेजी यांच्या बी, संजयराव पावडे यांच्या बी शेतावर विविध प्रकारची फळबाग आहे, भाजीपाला आहे, कढीपत्त्याचा प्रयोग केलेला आहे। यांनी सुद्धा यांचं तर जे घर आणि शेत आहे आमच्या कार्यालयाच्या रोडवरतीच आहे, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने शेती करतात, कृषीपूरक जोडधंदे करतात। तर पुढच्या आमच्या भागामध्ये जेव्हा कृषी विज्ञान केंद्र थेट बांधावर जाईल तेव्हा पावडेवाडीमधील प्रगतिशील शेतकरी आपल्या भेटीला येतील। मी शिवाजीरावचे आणि सर्व आमच्या शेतकऱ्याचे आभार मानतो। सोबत माझ्या कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ पथक आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र विविध उपक्रमाचा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, एवढंच आव्हान या संवादाद्वारे सगळ्यांना करतो। धन्यवाद। धन्यवाद मेरे साथी किसान भाइयों और बहनों।